नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. सुरत नागपूर बायपास चक्करबर्डी परिसरात पथदिवे नसल्याने अंधकारामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असून अंधकारामुळे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय अंधारात शोधायचे कसे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तरी 7 दिवसात बायपासवर पथदिवे सुरू करावेत, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जे कोणी इथे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. सुरत बायपास जो आहे हा रेसिडेन्सी हॉटेलपासून मोराण्यापर्यंत गेल्या 5-10 वर्षापासून यांचं कामच चालू आहे. अनेक कंपन्या आल्या, पळून गेल्या. त्याच्यामध्ये त्यांच्या काही अडचणी असतील, काही आर्थिक अडचणी असतील, याच्याशी नागरिक म्हणून आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु हा परिसर जो आहे साधारण 1 लाख वस्तीचा हा परिसर असलेल्या भागातून हा सुरत बायपास जातो. या भागामध्ये रोजचे छोटे मोठे अपघात होत असतात. या भागामध्ये लाईट नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन इथे अनेक वेळा गाड्या थांबवून दरोडे टाकले जातात, लुटमार होते. काही लोकांवर जीव घेणे हल्ले देखील झालेले आहेत. अनेक तरुणांचे, अनेक लोकांच्या अपघातात मृत्यू देखील झालेले आहेत. या हायवेला लागूनच, या सुरत बायपासला लागूनच येथे हिरे मेडिकल कॉलेज हे धुळे जिल्ह्याचं जरी असलं तरी मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर असल्यामुळे रोज हजारो रुग्ण या जिल्हा रुग्णालयामध्ये, या मेडिकल कॉलेजमध्ये येत जात असतात. त्यांना देखील काही वेळेस अंधारामुळे हॉस्पिटल कुठे आहे हे शोधावं लागतं. या सर्व समस्यांचा विचार करता एमआयडीसीचे कामगार 5-10 हजार कामगार रोज या परिसरातून एमआयडीसी मध्ये ये जा करतात. या सर्वांच्या प्रचंड अडचणी असलेला हा सुरत बायपासला लाईट नसल्यामुळे या फक्त अडचणींचं प्रमुख कारण या सुरत बायपासवर अंधाराचं साम्राज्य आहे. हा सुरत बायपास म्हणजे आज मृत्यूचा सापळा झालेला आहे. या बायपासवरून लाईट नसल्यामुळे ज्या काही समस्या होतात त्या समस्यांचं निराकरण येत्या 7 दिवसामध्ये एनएचएआयच्या या प्रकल्प अधिकाऱ्यांनी पीओने जर केलं नाही, या महामार्गावर जर लाईट लागले नाहीत तर या 7 दिवसानंतर या प्रकल्प अधिकाऱ्यांचं इथे जेवढे कोणी अधिकारी बसतात, जे कोणी या एनएचएआयचे कर्मचारी अधिकारी आहेत, या सर्वांना या कार्यालयामध्ये कोंडून यांना काय ते शिवसेनेच्या वतीने असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केले जाईल असा इशारा आम्ही दिलेला आहे त्यांना. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आमच्या वरिष्ठांशी बोलून आर्थिक तरतूद काय असेल नसेल ते तरतूद करून तात्काळ नियोजन करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे. त्यांना जर या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत नसेल तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.